भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात शहाड येथून टिटवाळा पर्यंत कपिल पाटील यांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीला हजारो बाईक स्वार, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या उत्साहाची प्रचिती या रॅलीतून पाहायला मिळाल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले। या रॅलीमध्ये विश्वनाथ भोईर, नरेंद्र पवार, रिपब्लिकन पक्षाचे भगवान भालेराव, प्रकाश मुथा यांच्यासह हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकारांसोबत बोलताना कपिल पाटील यांनी भिवंडी कल्याण मेट्रोच्या कामाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला अंतिम मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच निविदा काढली जाईल व त्यानंतर भूमिगत भिवंडी कल्याण मेट्रोच्या कामाला सुरुवात होईल। भातसा धरणातूनही शेतकऱ्यांना सिंचनासाठी 18% पाणी आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील। भावली धरणातून पाणी टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्याची योजना मंजूर करण्यात आली। जलजीवन मिशन मधून 1600 कोटींची कामे मंजूर झाली असून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचे काम मोदी सरकारने केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय झाले असून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी टप्प्याटप्प्याने लागू केल्या जात आहेत। कालव्यांसाठी वन विभाग खात्याच्या अडचणी दूर करून पाणी सिंचनासाठी उपलब्ध करण्याचे कार्य केले जाईल अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 मे रोजी होणाऱ्या सभेला 1 लाख नागरिक उपस्थित राहतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाचा विकास होत आहे। त्यांच्या विकास कामाला योगदान देण्यासाठी मतदान व होणाऱ्या सभेला मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन कपिल पाटील यांनी केले। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे हे देखील उपस्थित होते।